नीट पेपर फुटी प्रश्नी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी लडाखमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केले। मात्र दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने वांगचुक यांना उचलून रुग्णालयात दाखल केलं। अशा परिस्थितीत रुग्णालयातही वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे। दरम्यान वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आणि दिल्ली पोलिसांसह केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरात विविध आंदोलनं झाली। निदर्शनं, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन यातून सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवण्यात आला। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी लेह लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीमध्ये उपोषण सुरू केले। कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्यासह भाजप विरोधी पक्षांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। दुसरीकडे उपोषणामुळे तब्येत खालावलेल्या सोनम वांगचुक यांची दिल्ली पोलिसांनी थेट उचलबांगडी केली आणि रुग्णालयात दाखल केलं। दिल्ली पोलीस आणि केंद्रातील भाजप सरकारची ही हुकुमशाही आहे असा दावा करत देशभरातून सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर होतोय। कोल्हापुरातही आज ठिकठिकाणी वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलनं झाली। भारतीय रिपब्लिकन पक्ष आंबेडकर गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। नामदार धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा यासह अन्य घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपा वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। आंदोलनात प्रताप बाबर, दयानंद दाभाडे, आकाश भालेकर, संगीता लोखंडे, अमर तांदळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। जनता निवारा संघटनेच्या वतीनं वांगचुक आणि दिपके यांच्या समर्थनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। वांगचुक यांच्यावर झालेल्या पोलीस दडपशाहीचा आंदोलकांनी निषेध नोंदवला। या संघटनेनंही निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन दिलं। यावेळी शिवाजीराव परुळेकर, वसंतराव पाटील, अनिल माने, धनाजी डोकरे, कमलाकर रोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात भर पावसात निळे झेंडे हातात घेऊन जोरदार निदर्शनं झाली। केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा सुभाष देसाई यांनी दिला। दरम्यान सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत। शिवाजी विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी आज कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापासून ते शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत मूक मोर्चा काढला। शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा याबाबतचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आलं। धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत विद्यार्थी आवाज उठवत राहतील असा निर्धार केला आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे। कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। तर कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही आज वटेश्वर मंदिराजवळ रस्त्यावरच ठिय्या मांडला। सुमारे 1 तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीनं आंदोलन स्थळावरून हटवलं। तसंच कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर काढण्यात आलेला मोर्चा देखील रोखला। याच्या विरोधात इंडिया आघाडीनं संताप व्यक्त केला। या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, अभिषेक मिठारी, सतीशचंद्र कांबळे, भरत रसाळे यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।